काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभाचे विरोधी पक्ष नेता व काँग्रेसचे ज्येष्ठ नेता ज्यांनी आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, केंद्रातील मंत्रीपद, 4-5 वेळा खासदारकी असे एवढे मोठे नेते आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा मागच्या आठवड्यात उत्तराखंड इथे कार्यक्रम झाला। त्या उत्तराखंडच्या कार्यक्रम झाल्यानंतर तिकडच्या काही जातीयवादी व मनुवादी संघटनेंनी तिकडे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणाचं पाप मी म्हणेल असं काम हे केलं, असं कृत्य केलं। त्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। बघा, देशाचं उद्या आपण 89वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत। देश स्वातंत्र्य व्हायच्या पहिले महापुरुषांनी या महाराष्ट्रात विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांनी इकडे जातीयवाद संपला पाहिजे यासाठी त्यांनी इथे राज्यात काम केलं आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। ज्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये जातीयवाद संपुष्ट आणण्याचं काम झालं। विज्ञानवादी देश हा बनला पाहिजे हे त्याच्या मागे संकल्पना होती। पण 2014 पासून जेव्हापासून हे भाजपचं सरकार या देशात आलेलं आहे, यांनी हिंदू मुस्लिम असेल, जातीयवाद असेल याला पुढे म्हणजे वाढवलं। त्याचमुळे हे जे अशी जी संघटना आहे ही यांचीच पिल्लावळी आहे। हे नावासाठी वेगवेगळ्या संघटनेची नाव आहेत। या लोकांनी हे जातीयवाद वाढवायचं काम करत आहात। आता मल्लिकार्जुन खरगे कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या समाजाचे आम्हाला सांगायची गरज नाही, पण अशा प्रकारे जर एका एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल जर तुम्ही गोमूत्र शिंपडून असं घाणेरडं काम करत असाल तर या देशातल्या सर्वसामान्य ओबीसी समाज, एससी समाज, एसटी यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपली काय परिस्थिती आहे, यांच्या मनामध्ये किती घृणा आहे। ते पूर्ण जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची प्रेरणा घेऊन म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही त्यांच्या पुतळ्याच्या खाली इथे उल्हासनगर काँग्रेसच्या वतीनं या सर्वांचा निषेध करण्यासाठी इथे आम्ही सगळे जमलेलो आहोत। आणि यापुढे देखील या पद्धतीने जे काही देशाभरात काय होणार तर पूर्ण देशात संविधान वाचवण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी उतरले आहेत। त्यांच्या पूर्ण पाठीशी प्रत्येक कार्यकर्ता उभे राहील।